चला तर आज आपण बिगनर रेसिपीमध्ये मिक्स व्हेजिटेबल पोहे कसे बनवायचे ते बघूया। त्याआधी तुम्ही कांदे पोहे अनेकदा खाल्ले असतील, पण कधी असे खूप साऱ्या भाज्या टाकून खाल्ले आहे का मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी काही भाज्या मी या ठिकाणी चिरून घेतलेल्या आहे। त्यानंतर पोह्यांचं प्रमाण घेताना 4 व्यक्तींसाठी मी घेणार आहे, तर एक एक मूठ भरून एकेका व्यक्तीसाठी मी घेत असते। चाळणीमध्ये टाकायचे आणि स्वच्छ नळाखाली मी हे धुवून घेतले आहे। आता हे थोडेसे असे भिजवत ठेवूयात, मोकळे करून ठेवायचे। आता फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये पाव कप शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे मात्र अगदी खरपूस होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहे आणि मग हे काढून घ्यायचे। यामुळे ना शेंगदाणे ह्या पोह्यांमध्ये खाताना खूप छान लागतात। त्याच तेलामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकली आहे। त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं आणि फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर मी नेहमी घालत असते बारीक चिरलेली। हा असा खमंग तडका तयार झाला की यामध्ये आधी कांदा टाकायचा आहे। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा। कांदा हलकासा परतवला गेला की यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या, म्हणजे ना हे पोह्यांमध्ये दिसायलाही छान दिसतं आणि आपले पोहे नरम राहण्यास मदत होते। यामध्ये एक शिमला मिरची, एक छोटा बटाटा, एक छोटा गाजर आणि पाव कप फ्रोझन मटार मी यामध्ये ॲड केली आहे। आता यातली कुठली भाजी तुम्हाला आवडत नसेल ती स्किप करा। थोडंसं भाज्यांपुरता मीठ टाकायचं, चांगलं परतवायचं, झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या चांगल्या तेलावर वाफवून घ्यायच्या आहे। तोपर्यंत बघा इथे पोह्यांना अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर लावून घ्यायची आहे आणि थोडीशी ना मी पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर पोह्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे। या पद्धतीने पोह्यांना हळद व्यवस्थित चोळून घ्यायची आहे। आता एकीकडे आपल्या भाज्यासुद्धा चांगल्या वाफवल्या गेलेल्या आहे। 2-3 वेळेस झाकण उघडायचं आहे आणि भाज्या चांगल्या चाळून पुन्हा झाकण ठेवून त्या वाफवून घ्यायच्या आहे। भाज्या वाफवल्या गेल्या की यामध्ये आपल्याला हे पोहे टाकायचे आहे आणि चांगले परतवून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मला हे पोहे थोडे कोरडे वाटत होते, त्यामुळे मी वरतून पाण्याचा थोडासा हबका देऊन घेतलेला आहे। याला छान मिक्स करायचं, याने आपले पोहे नरम राहण्यास मदत होते आणि एक वाफ काढून घ्यायची आहे 3-4 मिनिटाची मंद आचेवर। त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये तळलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस टाकून सर्व्ह करायचे आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मिक्स व्हेजिटेबल पोहे नक्की ट्राय करा। कसे वाटले त्याचा अभिप्राय द्या आणि चॅनलला लाईक फॉलो केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।